सो हॅलो गाईस, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस, माहिती आहे खूप लेट झालं आहे, म्हणजे डायरेक्ट 1 वर्षानंतर आम्ही ब्लॉग काढतो आहे. आत्ता आम्ही स्टार्ट करतो आहे. मीन्स आमचा प्लॅन नव्हतं काय, पण आज असंच आम्ही बोललो की चला फिरायला जाऊ, तर एकविऱ्याचा प्लॅन करून टाकला. तर आम्ही चाललो आहे आता एकविरेला. आता इथून निघू, आम्ही 4च जण आहे. इथून निघू आणि बघू काय सीन. सो गाईस, आता तर विशाल गेला आहे घरी पॉवर बँक आणायला. सो आम्ही इथून निघू आणि आमच्यासोबत आहे आज SP आणि गुड्डू आहे. आम्ही 4 जण चाललो आहे. तर आता आम्ही इथून निघणार आणि SPला घ्यायला गुड्डू गेला आहे तिसगाव नाक्याला. तर आम्ही तिथं भेटू आणि मग तिथून स्टार्ट करू आपला ट्रिप. चला. तो गाईस, विशाल दादा आलेले आहे. गाईस, आमची गाडी पण रेडी आहे. ठीक आहे. चला गाईस, निघू. सो गाईस, आता आम्ही निघालो, चाललो आहे आता तिसगाव नाक्याला. गुड्डू सगळे थांबले. सो गाईस, चला तिसगाव नाक्यावर. सो गाईस, गुड्डू भेटलेला आहे. गुड्डू जरा पुढे चाललं आहे, आम्ही पण चाललो त्याच्या मागं. सो गाईस, नारळ फोडलेला आहे. आता निघू. दिसाई माते की एकविरा माते की. सो गाईस, आता आम्ही थांबलोय पेट्रोल भरायला. गाईस, आमचे पब्लिक पूर्ण थांबली आहे. सो गाईस, बघू आता कंटिन्यू. सो गाईस, आता आम्ही निघालो पेट्रोल पंपमधून. डायरेक्ट आता भेटू आपण. कुठला स्टॉप माहीत नाही मला काय. मी पण पहिल्यांदा रोड ट्रिप मारतोय. आमच्या पूर्ण गँगची रोड ट्रिप. काय करतोय रे? आता बघू काय सीन. सो गाईस, गुड्डू ते पुढे चालले आणि आम्ही पण आता मागं चाललो त्यांच्या. आम्हाला आमचं हे फर्स्ट ट्रिप आहे म्हणून आम्हाला काय रस्ता माहीत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या मागं चाललोय. बघू आता कुठं घेऊन चालले ते आम्हाला. आता आम्ही इथून नांदिवली काका ढाबा क्रॉस केलेला आहे आणि आय थिंक हाजीवाल्यांच्या रूटने चाललो आहे आम्ही नेवारीकडून. सो गाईस, चला भेटूया. सो गाईस, आता भाल पण क्रॉस झालेला आहे. आता नेवारीमधून राईट. आता माहीत नाही कुठं जायचं. कसली थंडी आहे बाई, थंडी तर जाम आहे बाई. म्हणजे विशाल भाई एक स्वेटर घेऊन आले, ते चांगलं केलं त्याने. अजून मागं पण पोरं आहे आपले. चला गाईस. बाई, स्लो का चालले तुम्ही? भाई, हे दोघं जाम स्लो चालले, म्हणजे बोलता चालले, म्हणून आम्ही पण जरा हे झालो, बोर झालो यांच्याकडून. आता जरा हायवे येऊ द्या, मग हे लोक फास्ट होतं, मग आम्ही पण जाऊ. चला गाईस. गाईस, आपला फ्रेंड ग्रुपचा एक असतो ना स्वप्न की भाई आपण सगळे रोड ट्रिप करू, फिरायला जाऊ कुठेतरी. गाईस, आज आमचं स्वप्न पुरं होतंय. आज पहिलं ट्रिप आहे आमचा. नंतर पण करू, रोज तर नाही, पण दरवेळी करू. चला गाईस. सो गाईस, आता आम्ही पोचलो घाटात आणि इथं देवांचा दर्शन करून आता इथून निघणार. सो गाईस, हे बघा सगळे आता देवाचं दर्शन केलं आम्ही. शिंगरोबा मंदिर. आता आम्ही 5 मिनटं इथं थांबणार, जरा रेस्ट करू, मग इथून निघू. ॲक्च्युली गाईस, गाडी चालवताना आहे ना जरा हे वाईब येत होती, म्हणून जरा थांबलो नाही आम्ही. फक्त एक जागेवर चहा प्यायला थांबलो, तेव्हा पण जास्त शूट नाही केलं. सो गाईस, आता इथून 5 मिनटं थांबून इथून आपण निघणार. मग बघू. विशाल, कैसा मजा आ रहा है की नाही? इथं मंदिरात पैसे फेकतात टेम्पोवाले. पैसे हा गाईस, इकडचा असं काहीतरी आहे की बाईस इथून ना जाता डायरेक्ट पैसे फेकतात लोक. मीन्स असेल काहीतरी. आम्ही आहे इथं, कोण आहे ना आम्हाला आता सांगायला, नाही तर आम्ही विचारलं असतं. चला गाईस, बघू पुढं. सो गाईस, असं काहीतरी मंदिर आहे आणि गाईस इकडचा गाईस इकडचा असं मान्य आहे की इथं जाता पैसे फेकून जायचे.
सो काय देव आपल्यासोबत असतो असं काहीतरी असं. गाईस आता खंडाला घाटात पोहोचलोय. आता बघा तुम्ही व्ह्यू काय. आता हे व्ह्यू तर काय ना, आता सकाळी अजून चांगला व्ह्यू भेटणार. सो गाईस आता इथून आपण डायरेक्ट एकविराकडे थांबणार. हे लास्ट स्टॉप होता थांबायचा, आता डायरेक्ट एकविरामध्ये. चला मग. सो गाईस आता आम्ही पोचलो टोल नाकाकडे. आता इथून फक्त 10 मिनटं आहे, म्हणून जरा इथं मॅगी खायला थांबलो आहे. किती वाजले आता? 4:30 3:30 पावणे 4 वाजलेले. मग आम्ही वगैरे आम्ही ओके बाय बाय. आणि काय आमची मॅगी बनते त्यामुळे तुम्हाला दाखवतो. सो गाईस अशी आमची मॅगी बनते. तेव्हापर्यंत आम्ही चकली खाऊन टाइमपास करतोय. सो गाईस हे काका आहे आमची मॅगी बनवणारे. काका तुमचं नाव? हा माधव. कुठे आहे दुकान? दुकान कुठे? जर कोणाला यायचं असेल तर नंबर. मॅगी तर मस्त बनवत आहे, मस्त खुशबू आली आहे. आता टेस्ट पण करू. बाय आम्ही मॅगी खाल्ला आता. मस्त मॅगी होती, आवडली सगळ्यांना. आणि बाई या काकांचा दुकानचा बॅनर यो आहे, येवले वडापाव. या इथं हे काका दिसतील, त्यांच्याकडून घ्या मॅगी. मराठी आहे का भाऊ? राजस्थानी मग यूपी. जौनपुर का कंट्रोल लेने आए, लेके जाएंगे. हा बाय. मस्त मस्त मॅगी बनाते. 10-12 आओ, एक ही बार खाओ, मजा आएगा. ठीक है तो विमल का बाबा 10 बार खाओ लो. सो गाईज आता आम्ही इथून निघणार. इथून जास्त नाही, 15 ते 20 किलोमीटर आहे. 15 ते 20 किलोमीटर नाही, 20 मिनटं लागणार फक्त. तो गाईज चला निघू. आणि गाईस आतापर्यंत बघताय तर जरा लाईक पण करा. फॉलो नाही करणार तरी पण चालेल, पण लाईक करा. आता करू आपण ओजी रायडिंग. सो गाईस रायडर इज बॅक. आणि गाईस आता 15 मिनटाचा रस्ता आहे, तर आम्ही उडून टाकू आता. गाईस आता आम्ही लोणावळ्याला आहे. हे बघा विशाल दादा फुल बॅक हे करताय रेडी. गाईस आमचे बाकीचे 2 जण आता दुकानातच आहे. जरा त्या मजे घेत आहे त्याची. बिचारायला माहित नाही अजून की गुड्डू कोण आहे. तो गाईस आता आम्ही इथून निघालो. आता इथून जास्त 15 ते 20 मिनटं लागणार आम्हाला. सो गाईस आता आम्ही एकविरीला पोचलोय. हा ब्रो. काय दादा इथून किती 5 मिनिटं 5 मिनिटात आम्ही पोचणार ना. ओके गाईस चला मग भेटूया. सो गाईस आता आम्ही पोचलो इथूनला. बघा समोरच आता इथे स्टार्ट करूया. आता आम्ही मंदिरात पोचून बसलो आहे दर्शन घेऊन. अजून काय झालं नाही, अजून काय स्टार्ट पण नाही झालं काय.
आणि आता आम्ही बसलो. आता वाजले सकाळचे 5:30. आम्ही खूप लवकर आलो आणि आता असंच बसलो सगळं. आता बघू काय 6 वाजता आय थिंक स्टार्ट होतं. तेव्हापर्यंत इथंच बसू. आईचे दर्शन तर झाले. आता आरतीसाठी बघू. आई माझी शंकराची राणी गोय माझी शंकराची राणी गणपती बाल घेतलाय मांडीवरी गो बाल घेतलाय मांडीवरी गणपती बाल घेतलाय मांडीवरी गो बाल घेतलाय मांडीवरी आई माझी दयालू मायालू गोय माझी दयालू मायालू. आता आम्ही पोहोचणार आहोत. जस्ट 2 मिनिट्स मग पोचू आम्ही. जाम दमलो आहे. आमचे मित्र लोकच काही फोन पण पकडायला नाही जमत आहे. ते लोक पोचले. सो गाईस आता जस्ट 2 मिनिट्स बाकी आहे आम्ही पोचायला. आणि गाईस इथं बघा मार्केटिंग चालू आहे. आम्ही पहिल्यापासून रेडी होमवर्क करून आलेलो. मग आपल्याला काही गरज नाही. त्या एस पीला त्याच्या प्लॅनिंगमध्ये होते. आम्ही पहिलेच होमवर्क करून आलो म्हणून आम्ही वाचलो. ठीक आहे बाई 2 मिनटात पोचणार. हो गाईस इथं एस पी आता नारळ रोटी घेतोय आणि मग आपली पण रेडी आहे. मग आपण जाऊ. या काकांकडे आम्ही हे ठेवलं आहे सामान वामान ठेवलं आहे आपला बॅग सगळं हेल्मेट वेल्मेट. आता जाऊ आपण बघू काय. सो गाईस जस्ट आमच्या समोर आहे. गाईस आमचा ट्रिप सक्सेसफुल झाला आहे फायनली. आता जस्ट थांबणार आहे जरा. 6 वाजता आरती होणार. आरतीसाठी थांबणार आहे. त्यानंतर रेडी आरती करूनच जाणार. आता आलो तर आता अभिषेक चालू आहे. काहीतरी 6 वाजता आरती होणार. 6-6:30ला तेव्हा आरती करून निघून जाऊ. म्हणजे फोटोशूट काहीतरी कुठेतरी फिरायला जाऊ. टायगर पॉईंट अँड ऑल. चला मग भेटूया. आई माझी दयालू मायालू गोय माझी दयालू मायालू आईने ठाण घेतलाय डोंगरानू गो ठाण घेतलाय कारल्यानू आईने ठाण घेतलाय डोंगरानू गो ठाण घेतलाय कारल्यानू. दूध झाले धुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर का झाला. ये बाय गो नागर ना तुझा तेलवन मांडीला तेलवन मांडूनची तुझा मानपण पुरा योगेला. दूध झाले सो गाईस एकविरीला दर्शन झालेलं आहे. आरतीची क्लिप्स आहे आमच्याकडं. ते नंतर शेअर करू. तुम्ही बघितलं पण असेल आतापर्यंत. आणि गाईस एक गुड न्यूज आहे की मी जे हार आणलेलं माझाच हार देवीला चढलेला. ते एक गुड न्यूज आहे. मी भाई खुश आहे त्यासाठी. आणि भाई आता पब्लिकचा फोटोशूट चालू आहे. आता बघू त्यानंतर कुठं फिरायला जायचं ते. सो गाईस इथं गुड्डू आणि एस पीचा व्हिडिओ शूट चालू आहे. फोटोशूट चालू आहे. कलाकार बघ. तोपर्यंत आम्ही इथं बसलो आहे. फुल पब्लिक आता फोटोशूटमध्ये आलेले. चला झालं आपलं दर्शन. आता बघू पुढं काय करायचं आहे. सो गाईस आमचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. आणि हा भाई काय म्हणलं यायचं जाऊया.